मोटरसायकलवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 3 भामट्यांनी एका कापड व्यापाऱ्याला घोरपडवाडी घाटात अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवला. नंतर त्यांच्याजवळील 70,000 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले आणि पसार झाले. ही घटना दिनांक ऑक्टोबर 16 रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. सुशांत चांगदेव काकडे, वय 20 वर्षे, राहणार शेरी चिकलठाण, तालुका राहुरी, हा तरुण राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे साम्राज्य मेन्सवेअर नावाचे कापड दुकान चालवतो. दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सुशांत काकडे हा कापड व्यापारी व त्याचा चुलत भाऊ सौरभ विजय काकडे हे दोघे राहुरी येथे आले होते. त्यांना पुणे येथे कपडे खरेदी करण्यासाठी जायचे होते, परंतु उशीर झाल्याने ते परत राहुरी येथून शेरी चिकलठाण येथे घरी त्यांच्या मोटरसायकलवर जात होते. ते रस्त्याने जात असताना बोरटेक येथे त्यांना 2 पल्सर मोटरसायकली ओव्हरटेक करून पुढे निघून गेल्या. रात्री 9 वाजेदरम्यान काकडे बंधू घोरपडवाडी घाटातून जात असताना त्यांच्या पाठीमागून एका पल्सर मोटरसायकल तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 3 भामट्यांनी काकडे बंधूंना घाटात अडवून थांबवले. तेव्हा दुसऱ्या मोटरसायकलवर असलेले 2 इसम त्यांचे मोटरसायकलसह पलीकडे दूर उभे होते. ते काही एक बोलले नाहीत, परंतु ज्या 3 भामट्यांनी काकडे बंधूंना अडविले त्या भामट्यांनी चाकूचा धाक दाखवला. नंतर सुशांत काकडे याच्या खिशातील 61,000 रुपये व त्याचा चुलत भाऊ सौरभ काकडे याच्या खिशातील 9,000 रुपये असे एकूण 70,000 रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर ते सर्व भामटे त्यांच्या मोटरसायकलवर घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर सुशांत चांगदेव काकडे या कापड व्यापारी तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याच्या फिर्यादीवरून अज्ञात 3 इसमाविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 1139/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.